नमस्कार. शाळेची सकाळची वेळ असो किंवा दुपारची, शाळा भरताना आणि सुटताना तिथली गर्दी, ती धावपळ, हे चित्र आपल्या सगळ्यांचं ओळखीचे नाही का? पण या धावपळीत आपल्या लहान मुलांची सुरक्षितता हा सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर विषय आहे. आणि ही जबाबदारी फक्त शाळेची किंवा पालकांची नाही, तर आपल्या सगळ्यांची आहे. चला तर मग आजच्या या माहितीपटामधून समजून घेऊया की आपण सगळे मिळून हे वातावरण आणखी सुरक्षित कसं बनवू शकतो. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी ही सामायिक जबाबदारी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग आपण वाहनचालक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या विशिष्ट भूमिकांबद्दल बोलू. काही अत्यंत महत्त्वाची वाहतूक चिन्ह ओळखायला शिकू आणि शेवटी आपण सगळे एकत्र येऊन ही सुरक्षितता कशी जपू शकतो यावर विचार करू. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत विचाराने. शाळा परिसरातील मुलांची सुरक्षा ही आपली सर्वांची म्हणजे अगदी सगळ्यांची सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. यासाठी गाडी चालवणारे, मुलांना शाळेत सोडायला आणायला येणारे पालक, शिक्षक आणि स्वतः विद्यार्थी या सगळ्यांमध्ये एक ताळमेळ असणं, सगळ्यांनी जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने जर आपली भूमिका नीट निभावली तरच होणारे अपघात आपण टाळू शकतो. आता आपण त्या गटाकडे वळूया ज्यांच्या एका कृतीचा शाळा परिसरातील सुरक्षेवर थेट आणि सगळ्यात मोठा परिणाम होतो. आणि ते म्हणजे वाहन चालक. त्यांच्या एका चुकीमुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं, पण त्यांच्या एका चांगल्या सवयीमुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. तर मग वाहन चालकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता असेल? तो आहे वेग. स्पीड. शाळा दिसताच गाडीचा वेग ताशी 20 ते 25 किलोमीटरपर्यंत खाली आणणं हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. कारण अगदी साधा आहे, कमी वेगात वाडीवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं आणि अचानक एखादं लहान मूल समोर आलं तर वेळेवर ब्रेक दाबून त्याचा जीव वाचवता येतो. पण गोष्ट फक्त वेगाची नाहीये, त्यासोबतच जागरूक राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांना रस्ता ओलांडता यावा यासाठी झेब्रा क्रॉसिंगवर आवर्जून थांबा. विनाकारण हॉर्न वाजवून मुलांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण करू नका. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, थांबलेल्या स्कूल बसला ओव्हरटेक करणं म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखं आहे, कारण त्यातून मुलं उतरत किंवा चढत असू शकतात. आणि मोबाईल, तो तर शाळा परिसरात गाडी चालवताना खिशातच राहिलेला बरा. ठीक आहे, हे झालं वाहन चालकांबद्दल. आता लक्ष केंद्रित करूया पालकांवर. पालक हे आपल्या मुलांचे पहिले शिक्षक तर असतातच, पण ते त्यांचे पहिले सुरक्षा कवचही असतात. त्यांची जबाबदारी शाळेच्या गेटवर संपत नाही, उलट तिथूनच खऱ्या अर्थाने सुरू होते. खरंच पालकांची भूमिका इथे खूप महत्त्वाची आहे. मुलांना रस्त्याचे नियम समजावून सांगा. दोन्ही बाजूंना पाहून मगच रस्ता ओलांडायचा, हे त्यांना लहानपणापासूनच शिकवायला हवं. बरं, आपण आपली गाडी कुठेही पार करतो ज्यामुळे इतरांना आणि विशेषतः मुलांना अडथळा होतो, हे टाळलं पाहिजे. गाडी नेहमी ठरलेल्या पार्किंगच्या जागेतच लावा. आणि लहान मुलांना तर एक क्षणभरही एकटं सोडू नका. आता आपण थेट विद्यार्थ्यांशी बोलूया. बाकी सगळ्यांनी काळजी घेणं जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षितेसाठी तयार होणंही गरजेचं आहे. काही सोपे नियम पाळून ते स्वतःला अगदी सहज सुरक्षित ठेवू शकतात. हे 4 सोपे मंत्र प्रत्येक विद्यार्थ्याने कायम लक्षात ठेवायला हवेत. पहिलं, रस्ता ओलांडण्याआधी नेहमी उजवीकडे, मग डावीकडे आणि परत एकदा उजवीकडे नक्की पहा. दुसरं, जिथे शक्य आहे तिथे झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडा. तिसरं, कधीही धावत पडत रस्ता ओलांडू नका, कारण त्यात अंदाज चुकू शकतो. आणि चौथं, जिथे सिग्नल आहेत तिथे हिरवा दिवा लागेपर्यंत थांबा. या सवयी आयुष्यभर कामाला येतील. आता आपण या सुरक्षिततेच्या साखळीतील एका महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, आणि तो म्हणजे रस्त्यावरील चिन्ह ओळखणं. ही चिन्ह म्हणजे रस्त्यावरचे आपले मार्गदर्शक आहेत. ती आपल्याला धोक्याची सूचना देतात, नियम सांगतात, आणि ती समजून घेणं वाहनचालक, पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. ही काही नेहमी दिसणारी पण खूप महत्त्वाची चिन्ह आहेत. स्कूल अहेड म्हणजे पुढे शाळा आहे, हे चिन्ह दिसलं की लगेच वेग कमी करायचा. स्पीड लिमिटचा आकडा आपल्याला सांगतो की किती वेगाने गाडी चालवायची. नो हॉर्न म्हणजे इथे शांतता ठेवा. आणि पेडेस्ट्रियन क्रॉसिंगचं चिन्ह म्हणजे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी प्राधान्य द्या. ही चिन्ह म्हणजे रस्त्यावरचे आपले मित्रच आहेत, जे आपल्याला सुरक्षित ठेवतात. तर आतापर्यंत आपण वाहनचालक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या पाहिल्या. पण या सगळ्या गोष्टी तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा आपण सगळे एक समाज म्हणून एकत्र येऊ. कारण आपली एकजूट हेच आपल्या मुलांच्या सुरक्षितेचं खरं सामर्थ्य आहे. या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका वाक्यात आहे: शाळा परिसरात वेग कमी ठेवा, लहानग्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. हे फक्त एक घोषवाक्य नाही, तर ही एक सवय आहे, एक वृत्ती आहे जी आपण सगळ्यांनी अंगीकारायला हवी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न: ही सुरक्षितता फक्त नियमांपुरती मर्यादित नाहीये, तर ती आपल्या सवयींचा आणि विचारांचा भाग आहे. तर मग आपण सगळे मिळून आपल्या मुलांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सुरुवात आजपासून किंबहुना आत्तापासून करू शकतो का, यावर नक्की विचार करा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.